हरे कृष्णा. राधे राधे. हो, तुम्ही सर्व ठीक आहात. तुमच्या घरी सर्व खुशमंगल राहो हीच कृष्णाचरणी प्रार्थना करतो. आजचा टॉपिक आहे, आजचा विषय जो आहे तो आहे इच्छा. तर इच्छा या पृथ्वीतलावर प्रत्येक मनुष्याला एक इच्छा असते. एकच नव्हे तर ती एका मागोमाग एक वाढतच जाते. इच्छा ही कधीच संपत नसते. ती खूप शक्तिशाली महाबलाढ्य आहे, कारण की इच्छा ही वाढत जाते, ती संपत नाही. आपल्या प्रत्येक मनुष्याला एका प्रकारची इच्छा असते. आपण कोणती गोष्ट बाहेर बघतो तर आपल्याला त्या गोष्टीचा मोह होतो. बाहेर मार्केटमध्ये आपण जातो, कपडे बघतो, मोबाईल बघतो, वॉच बघतो. जे लक्झरीज साधनं आहेत, ती जेव्हा साधनं बघतो तेव्हा त्या वस्तूबद्दल आपल्याला एक मोह चढतो. तर तो मोह वस्तूबद्दल असू दे या व्यक्तीबद्दल असू दे, ते आपल्याकडे पण असावं, त्याला म्हटलं जातं इच्छा. की माझी इच्छा आहे की ही वस्तू माझ्याकडे सुद्धा असावी. आणि ती वस्तू जेव्हा तुमच्याकडे येते आणि त्या इच्छेसाठी आपण कष्ट करतो, 2 पैसे कमवायला जातो, ते 2 पैसे त्या वस्तूसाठी लागणारे जे पैसे आहे ते जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण ती वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू जेव्हा आपल्याकडे येते आणि आपल्याकडली जी वस्तू आहे ती दुसऱ्याकडे जेव्हा नसते, तर समोरच्याला आपल्याकडची ती वस्तू बघून ती त्याच्याकडे पण असावी असं वाटत असतं. आणि आपल्याकडे जी वस्तू असते त्याची आपल्याला कदर नसते. मग आपण दुसऱ्याकडे जी वस्तू बघतो त्या वस्तूची आपल्याला मोह चढतो की ही वस्तू आपल्याकडे असावी. तर असं एक सायकल आहे. जेव्हा B.Com पूर्ण झालं होतं, म्हणजे प्रत्येकाचं जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण होतं, नोकरी धंद्याला आपण जेव्हा लागतो तेव्हा प्रत्येकजण कॉल सेंटर, कोण बँकेमध्ये, कोण कुठे, सर्वीकडे लागत असतो. आणि तिथे लागल्यानंतर स्टार्टिंगला 1990च्या मुलांना माहीतच असेल की नोकरी लागल्यानंतर वाटतं की तेव्हा तर आपल्याला 8,000 आणि 10,000ची सॅलरीच भेटते. मग तेव्हा वाटतं की नाही, आपल्याला 20,000ची नोकरी पाहिजे. आपल्या इंडियामध्ये तर 15-20 हजारच आपल्याला B.Com वाल्यांना भेटतात सॅलरी. पहिले 9,000 10,000 भेटत होती, मग नंतर 15,000 भेटते, मग 20,000 भेटते. पण त्याच्यात सुद्धा आपल्या गरजा भागत नसतात. मग 30,000ची. मग बाहेरगावी कोण काम करत असेल तर 40-50, त्याच्याहून चांगल्या पोस्टवर असेल तर 1,00,000 1,50,000 रुपये इंजिनियरवाल्यांना वगैरे वगैरे. तर तशी सॅलरी आपल्याला सुद्धा असावी अशी एक आपली सामान्य मुलांमध्ये इच्छा असते. मग नंतर आयफोन असू दे, आपल्याकडे पहिले साधा फोन असतो, मग नंतर आपण 2 पैसे कमवायला लागला तर मग आयफोन घेण्याची इच्छा करतो. मग आयफोन घेतल्यावरती मग आयफोनमध्ये पण 10 प्रकार, त्याच्यामध्ये पण सिरीज, ओके, 11, 12, 13 प्रो, हे ते काय काय असतं. मग ती सगळी घेण्याची एक इच्छा असते. ती मोबाईलच्या बाबतीत असू दे या आयफोन वॉचच्या बाबतीत असू दे या कोणत्याही ब्रँडच्या बाबतीत असू दे. तर ती प्रत्येक गोष्टी, गाड्यांच्या बाबतीत या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत एक इच्छा असते आणि ती इच्छा आपल्याला पूर्ण करण्याची मोह असतो. तर ती इच्छा फक्त वस्तूपुरता सीमित राहत नाही, तर ती मनुष्यापर्यंत सुद्धा सीमित राहते. मनुष्याचा सुद्धा मोह लागतो की हा मनुष्य आपल्याकडे असावा. ती स्त्री असू दे या पुरुष असू दे, कोणती सुंदर स्त्री भेटली तर हा मोह चढतो की ही स्त्री आपल्याकडे असावी. तर आपली इच्छा एवढी बळकट आहे की कधी ती संपणार नाही.
आणि संपतसुद्धा नाही. तर असंच कधी इच्छांचा कधी अंत होत नसतो, ते वाढतच जात असतात. तर त्यामुळे श्रीकृष्ण गीतेत सांगतात की मी कोणाच्याही इच्छेमध्ये, ते ब्राह्मण असू दे या चांडाल असू दे, या कुत्र्याचा मांस खाणारा चांडालसुद्धा असला तरी त्यांच्या नजरेमध्ये प्रत्येक जण हा समभाव आहे. ते प्रत्येकाला समदृष्टीने बघतात आणि ते कोणाबरोबरही पार्शलिटी करत नाही आणि कोणाच्याही इच्छेमध्ये ते हस्तक्षेप कधीच करत नाही. म्हणजे मी यांची इच्छा पूर्ण करणार नाही, या मी याची इच्छा पूर्ण करणार, हा माझा आवडता आहे, हा माझा ना आवडता आहे, असं ते करत नाही. कारण आपण प्रत्येकजण हे त्याचे अंश आहोत आणि आपण प्रत्येकजण हे त्यांना प्रिय आहे. आपण त्यांची उपासना करो या ना करो. एका आईला आपला पुत्र तो वाईट असू दे या चांगला असू दे, आपल्या आईला माहीत असतं की आपला मुलगा कुठेतरी चुकत आहे, तरीसुद्धा त्याच्यावरती ती प्रेम करते. एक मुलगा चांगला असेल या एक वाईट असेल, तर त्या वाईट मुलावरती ती जास्त प्रेम करते चांगल्या मुलापेक्षा. का करते? कारण की त्या मुलाची तिला काळजी असते. तर तसंच आपला जो गुरुमाऊली आहेत, आपले जे माऊली आहेत, तर ते गुरुमाऊली असू दे या आपले कृष्ण ही आपली माऊली आहे आणि आपले मायबाप आहेत, तर त्यांनाही आपली काळजी आहे आणि दोघांबद्दल काळजी आहे, चांगल्या मुलाबद्दल सुद्धा आणि वाईट मुलाबद्दल सुद्धा. तर ही काळजी करत असताना ते भगवद्गीतेमध्ये सांगतात की मी कोणामध्ये सुद्धा कोणाच्याही इच्छेविरुद्ध जात नाही आणि कोणताही कर्म करत असला तरी त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करत नाही. ते सर्वसमर्थ आहेत. त्यांना काही गोष्ट अशक्य नाही. ती कोणतीही गोष्ट ती तुमची इच्छा पुरवू पण शकतात आणि त्यांना पुरवायची नाही आहे तर ते नाही पण पुरवू शकतात. पण ते स्पेशली एक गोष्ट सांगतात की मी कधीही तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा, त्या कर्माचं फळ तुम्हाला तिथे भेटेल. तुम्ही जर योग्य केलं तर तुम्हाला योग्य फळ भेटेल, अयोग्य केलं तर अयोग्य फळ भेटेल. तुम्ही ड्रिंक करून, दारू पिऊन, तुम्ही नशा करून जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल आणि नंतर पुढे जाऊन तो तुमचा प्रश्न आहे की तुम्ही दारू पिता. मी तुम्हाला रोखणार नाही की तुम्ही दारू पिऊ नका. तुम्ही पुढे जाऊन तुमचा ॲक्सिडेंट झाला, दारू पिऊन तुम्ही गाडी चालवलात, त्याच्यानंतर तुमचा जो पण अपघात झाला, तर त्याची जबाबदारी ही तुमची असेल. त्या कर्माचं फळ हे तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामध्ये कृष्ण जबाबदार राहणार नाही. जे काही चुकीचं कृत्य केलं जाणार आणि त्याचं पुढे जी शिक्षा भेटली जाईल त्याच्यासाठी कृष्ण जबाबदार नसणार. त्याच्यासाठी आपण स्वतः जबाबदार असू. तर हा सगळा खेळ एक इच्छांपासूनच सुरुवात होतो. कारण की आपण इच्छा करतो पिण्याची, नशा करण्याची. या प्रत्येक जण भगवंत कोणालाही रोखत नाही कोणत्याही गोष्टीपासून की ही गोष्ट तुम्ही करू नका. पण ती गोष्ट केल्यानंतर पुढे जे तुमच्याबरोबर जे दुष्परिणाम होतील, त्या परिणामाला तुम्हाला स्वतःला सामोरे जावे लागेल. हे भगवंत गीतेमध्ये सांगतात. गीतेमध्ये भगवंत सांगतात की जो मनुष्य या भौतिक जगामध्ये प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या वस्तूची इच्छा करत असतो, पण जो मनुष्य स्वयं भगवंताची इच्छा करतो, म्हणजे मी श्रीकृष्ण माझी जो इच्छा करतो, मला प्राप्त करण्याची जो इच्छा करतो, त्याची मी खास काळजी घेतो. मी स्वतः त्याची काळजी घेत असतो. त्याला काही हवं नको
याची मी स्वतः काळजी घेतो. तर भगवंत हे वचन देतात आपल्या भक्तांना, की जी माझी उपासना करतात, जे माझी प्राप्ती करण्यासाठी इच्छा करतात आहे. आता मी सांगितलं विविध प्रकारची इच्छा मी तुमच्या समोर आता प्रकट केल्या. तर जो मनुष्य माझ्यासमोर माझी प्राप्तीसाठी, म्हणजे कृष्ण मला हवा, तर कृष्णाच्या प्राप्तीसाठी इच्छा करतात, तर भगवंत स्वयं श्री कृष्ण त्यांची स्वतः स्पेशली खास काळजी घेतात. VIP ट्रीटमेंट त्याला मिळत असते. त्याला VIP ट्रीटमेंट यासाठी, आणि ती VIP ट्रीटमेंट भेटत असताना सुद्धा त्याला खूप साऱ्या कोणत्याही त्याच्या अडचणी असतात. म्हणजे परमेश्वर सांगतो की तिथपर्यंत पोचण्याच्या ज्या काही त्याच्या अडचणी आहेत, म्हणजे भगवंत त्या अडचण्या दूर करतात. कारण की त्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी परमेश्वराच्या प्राप्ती करण्याची इच्छा असते. ही आध्यात्मिक इच्छा झाली. भौतिक लोकांच्या ज्या इच्छा असतात त्या वेगळ्या असतात. आपणही भौतिक जगात वावरत असलो तरी आपण कुठेतरी आध्यात्मिक असलो तर परमेश्वर आपल्याला फुल सपोर्ट देतो, फुल VIP ट्रीटमेंट देतो. आपण कोणत्याही व्यक्तीची, एका सामान्य आपल्या बॉसची जेव्हा आपण चाकरी करतो तर तो त्याच्या ऐपतीनुसार कोणती ना कोणती गोष्ट देत असतो. तर या गोष्टीवरच एक उदाहरण आहे, ते आहे शिंप्याचं. शिंपीच म्हणत असेल, टेलर म्हणतात ना, तर त्या टेलरचं. तर एक राजा असतो, त्या टेलरकडे जातो. टेलर खूप गरीब असतो. शिकारीला जात असताना राजाचे कपडे फाटले जातात. कपडे फाटले गेल्यानंतर तो काही डायरेक्ट आपल्या राज्यात तर नाही जाऊ शकत. तर तिथे तो छोटासा गरीब टेलर असतो गावामध्ये. तर तो त्या पहिल्या टेलरकडे जातो आणि त्याला सांगतो की माझे कपडे फाटलेले आहे, तर माझे कपडे शिव. तर तो कपडे शिवून देतो. तर तो राजा बोलतो की तुझे किती पैसे झाले. तर टेलर म्हणतो की टेलर हुशार असतो. तो म्हणतो की तुम्हाला जे हवं ते द्या. कारण की त्याला माहीत असतं की राजा आहे, राजाकडे मी 1-2 रुपये तर मागू शकत नाही. माझ्या कपड्याचे जे शिवणकामची किंमत जी आहे ती 1-2 रुपये आहे, तर ती तर मी मागू शकत नाही. ओके. आणि राजाला सुद्धा माहीत असेल की मी याला 1-2 रुपये तर देऊ नाही शकत, कारण की तो राजा आहे, तर 1-2 रुपये तर नाही देऊ शकत. आणि त्यालाही सुद्धा माहीत असते की या शिवणकामची किंमत जास्त नाही. आणि टेलरला सुद्धा माहीत असते की किंमत जास्त आहे, तर मी किंमत जास्त पण नाही घेऊ शकत तो त्या शिवणकामची. तर जो शिकारी असतो, राजा जो असतो, तो त्याला राजाच्या ऐपतीनुसार त्याला तो पैसे देतो. म्हणजे राजाची ऐपत किती असेल, 1 गाव असेल, 2 गाव असतील, 3 गाव असतील, तर 1 गाव त्याच्या नावावर करतो, घेऊन टाक. तर हे एक उदाहरण सांगितलं की राजाने आपल्या कुवतीनुसार, आपल्या ऐपतीनुसार राजाने जे टेलर होता त्याला त्याचे पैसे दिले. तर तसंच आपण जेव्हा भगवंताचे आपण सेवक आहोत आणि भगवंत सांगतो तू एकदा माझा होऊन तर बघ, तर मी माझ्या ऐपतीनुसार तुला देईन. मग तू माझ्याकडे इच्छा करतो की भगवंत मला हे दे या मला ते दे, ओके, मला हे हवं, मला ते हवं. छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्याकडे इच्छा प्रकट करत असतो. तर भगवंत सांगतात, स्वयं श्री कृष्ण सांगतात की तू एकदा माझा होऊन बघ, माझ्याकडे या छोट्या छोट्या गोष्टी मागू नको, मला फक्त एवढं बोल, तुला जे हवं ते दे. मग तो सुद्धा त्याच्या ऐपतीनुसार तुम्हाला देणार आहे. आता
माझे आपले बॉस असतील, HR असतील, ते त्यांच्या ऐपतीनुसार आपल्याला सॅलरी देतात. ते आपल्या ऐपतीनुसार ते देत असतात. पण यांच्यापेक्षा जो माझा माय-बाप जो वरती बसला आहे, त्याच्याकडे जेव्हा मी माझी जी इच्छा प्रकट करतो, की तुला जे हवं ते तू स्वयं खुशीने दे, तेव्हा तो किती पटीने मला देईल, हा तुम्ही विचार करू शकता. कारण की त्याची संपत्ती, तो सर्व गुण संपन्न आहे. त्यांच्याकडे एवढं काही आहे, की ते कधीही संपणारं नाही आहे. आपण ज्याची चाकरी करतो, आपण नोकर बनून ज्याची चाकरी करतो, त्यांच्याकडले तरी पैसे आज ना उद्या संपून जातील. ते स्वतः संपून जातील. पण जो माझा स्वामी जो आहे, तो कधीच संपणार नाही आहे. त्याच्याकडली कोणतीही गोष्ट कधी संपणार नाही आणि तो जी गोष्ट तुम्हाला देणार, ती गोष्ट सुद्धा कधी संपणार नाही. एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवू. तर आपण त्याची इच्छा करावी, त्याला प्राप्त करण्याची इच्छा करावी. तर त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा त्याला प्राप्त करण्याची इच्छा करतो, तेव्हा आपल्यातले जे अवगुण आहेत, जे दोष आहेत, ते ऑटोमॅटिकली साफ होतात. म्हणजे आपल्याला ज्या वाईट सवयी आहेत, आपल्याला जर सिगारेट पिण्याची सवय असेल, दारू पिण्याची वाईट सवय असेल, म्हणजे परमेश्वराच्या मार्गावरती या सगळ्या ज्या वाईट सवयी आहेत, त्या एक अडथळा बनून आहेत आणि त्या अडथळा बनणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या ऑटोमॅटिकली सुटल्या जातात. का? कारण की आपण भगवंत प्राप्ती करण्याची इच्छा करतो भगवंतासमोर. तर मग त्याला परमेश्वराला दारुड्याची पण एक जर दारुडा असेल, त्याला दारू पिल्याशिवाय राहावत नसेल, तो सुद्धा जेव्हा भगवंतासमोर सांगतो की मला तू हवा, मग भगवंत त्याची विशेष प्रकारे काळजी घेतात. ऑटोमॅटिकली थोड्या दिवसाने त्याच्या प्रत्येक गोष्टी सोडवत जातात. त्याची दारू पिण्याची सवय सुद्धा सुटेल, त्याची लडकीबाजी करण्याची सुद्धा सवय सुटेल आणि त्याची प्रत्येक गोष्ट ज्या वाईट सवयी आहेत, ज्या परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात अडथळे आणणारे आहेत, त्या सगळे ऑटोमॅटिकली सुटत जातात. कारण की आपण इच्छा करतो तर ती भगवंत प्राप्तीची. तर हरे कृष्ण. तर आपण सर्वांनी आध्यात्मिक व्हावं आणि भगवंत प्राप्तीची इच्छा करावी, एवढंच माझं मत आहे. हरे कृष्ण. राधे राधे.